आज सकाळी मला एकदम मोठा धक्का बसला. टाइम्स ऑफ इंडियाचं मला वाटतं मुंबई मिरर नावाचं एक टॅब्लॉइड म्हणतात त्याला, वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्रामध्ये ज्यांचं मी नाव सहसा टाळतो पण ते मिंदे, त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार जाणार, त्यात माझा पण फोटो. म्हणजे कालपर्यंत आमचे बाकीच्यांची नावं देत होते, आज माझाही नाही दिलाय. नशीब आहे आमचं की अनिल देसाईंना वगळलंय माझ्या. आणि या बातमीचा मी कडाडून निषेध करतो. पत्रकारिता एवढी विकली गेली याचं हे उदाहरण आहे. देशातील, निव्वळ महाराष्ट्रातील नाही, देशातील जनतेने आता लक्षात घ्यायला पाहिजे की खोट्या बातम्या कशा दिल्या जातात. म्हणजे अजून बातमी पूर्ण वाचली नाही, मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली. मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले. माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे. त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी. एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. इतकी हिंमत करता म्हणजे मी, अरे तुमच्यासमोर उदाहरण तर आहे ना. एका फोन कॉलवर उद्धवजींनी सांगितलं राजीनामा दे, मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे, दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला. ही मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा. असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही. बरं, गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. बाळासाहेबांचे विचार सांगा ना. गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते? आज मला वाजेंचा फोन आला, आता ओमराजे निंबाळकरांचा फोन आला, संजय पाटीलांशी बोललो. ओमराजे निंबाळकर संतापले होते. वाजे म्हणाले मला विचारलं कुठल्या तरी पत्रकारांनी ऑफलाईन ऑनलाईन, म्हणजे मी ऑफलाईन पण नाही ऑनलाईन पण नाही, मी गेलोय नाही, पण मला कोणाचा फोनही नाही आला. इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात. त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. त्यामागे कोण असावं? आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत. भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आहोत. सर तुम्ही नव्हते आणि बाकीचे खासदार पण नव्हते का? काही क्लेम पुढचा प्रश्न विचार, हा चुकीचा प्रश्न आहे. मुळात प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे. कोण गेलं फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून. छापा ना, हिंमत असेल तर छापा. हे काय माहितीये का तुम्हाला? आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. यामागं कोण आहे? हे कोण असतात तुम्ही ओळखा ना. विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं. ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात? कोण कोणाला? 50 खोके एकदम ओके. कोण म्हणालं होतं? कोणी दिले होते? कबूल केले ना जाहीर सभेत. त्या हिंगोलीच्या खासदार आमदाराने कबूल केलं. त्याच्या भाषणात बोलले ते मला किती अधिक पैसे देणार होते ते. बांगर काढा त्याची व्हिडिओ क्लिप, तुम्हीच दाखवलीये. हे विकली जाणारी अवलाद नाही बरं का. आणि कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेदेंचं. अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी. ती अवलाद इथे बसली आहे तुमच्या समोर, लक्षात ठेवा. जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर
आणि बरूड तर त्या शिवसेनेवर. सर त्यासाठी- तुमच्यासोबत म्हणजे संपर्क साधतात अशी चर्चा आहे, तुमच्यासोबत कधी संपर्क म्हणून मी म्हणलं ना, माझा डीपीआर तुम्ही काढा माहिती. अनेक वेळा सीडीआर सगळे घ्या, सगळे फोन घ्या, माझे नंबर घ्या, दाखवा मी कोणाशी बोललो, कोणी बाईशी कधी बोललो. संपर्क साधला त्यांनी येण्याबाबत? हा, त्यांनी तुमच्यासोबत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं कधीच संपर्क साधला? आयुष्यात कधी झाला नाही, हिंमत नाही केली. तुला आणखीन एक सांगतो, माझं खरं म्हणजे मला वाईट वाटतं हे स्वतःच सांगायचं. ते मुख्यमंत्री असताना किंवा नंतर आता उपमुख्यमंत्री, माझ्या मतदारसंघात मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे. अनेक शासकीय कार्यक्रम त्या दक्षिण मुंबईत होतात आणि त्या शासकीय कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा प्रोटोकॉल म्हणून माझं नाव छापलं जातं किंवा मला बोलावलंही जातं असंही म्हणणार नाही. एकाही कार्यक्रमाला जिथे व्यासपीठावर ते आहेत त्या कार्यक्रमात माझी उपस्थिती दाखवा, हिंमत करत दाखवा, त्या कार्यक्रमात दाखवा. शासकीय कार्यक्रमात सुद्धा मी जात नाही. जिथं जिथं ते आहेत तिथं मी त्या कार्यक्रमाला जात नाही. त्या बातम्या कोण इतका खेळवटा. त्या बातम्या कोण पेरताय मग? आता ते तुम्ही बघा, तुम्ही शोध पत्रकार आहात, तुम्ही या बातम्या बघा. तर हे सांगितलं जातं मुंबईचे खासदार होता, मुंबईचे खासदार. एकाने तुम्ही बोला. प्रश्न यासाठी विचारतो, अनेक जण अशाच पद्धतीचा दावा करतात की आम्ही कुठं जाणार नाही, कधी जाणार नाही, पण नंतर ते मात्र गेलेले असतात. माझा माझा प्रश्न पूर्ण होता. असं यापूर्वी अनेक वेळा झालेलं आहे, म्हणजे तुमच्याही समोर घडलेलं आहे. तुमच्या पक्षातले जुने घडलंय. होते तेव्हा जाणार नाही असं म्हटलं, पण 2 दिवसांना ते तिकडे गेले तर आम्हाला बघायला पण मिळालं. म्हणून अनेक आमदार असे आहेत की ती म्हणतात तुम्ही हा तसा दावा करता, तुम्ही लिहून देऊ शकता की मी परत कधीच मी लिहून देऊ शकतो. तुम्ही माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर घ्या, कोरे कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, येतो तुमच्या समोर लिहून. आणि पॅड लिहून दे तुम्ही त्यांना. जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. तर तुम्हाला लिहून दाखवायचं, प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह जाते, तुम्हाला लिहून दाखवायचं आहे का? प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह जातीये, तुम्हाला लिहून दाखवा. द्या ना मला कागद तुमच्या समोर. अजय पेन आण. अरे वा, असं आजपर्यंत कोणाशी वागलात का रे तुम्ही? विकाऊ पत्रकारांच्या त्या तिचे कोणी विकाऊ आहेत ना ते पॅड दे ना. तर तुमचे अरेंजमेंट होत आहेत तेव्हापर्यंत हे सांगितलं जात होतं की या सगळ्यांची पार्श्वभूमी ते मुंबईत झालेली खासदारांची बैठक होती. तिथे कुठे ना कुठे नाराजी नाट्य दिसलेलं आणि तिथे काही नाराजगी होती. त्यानंतर अजून या बैठकीला एक पुश मिळालं, एक पोटेन्शियल मिळालं. माणूस पण तसंच आहे. हे तुम्हाला लिहून घ्या, कोणी शिकवलं? नाही, आम्हाला असं सगळेच खासदारांकडनं असं करावं
तुमचे सगळे खासदार असं लिहून देतील का? तर हे तुमचं आमच्याबद्दल बघा. नाहीये, जनतेबद्दल आहे. जनतेला नेहमी तुमचं कोण तुमच्या काय- बोललेलं नाही का जनतेला दिसत? तुम्ही आजवर असा प्रकार केलात का? हा माझ्या नाही, तुम्हाला कुठे अधिकार दिला तरी पण मी मुद्दाम करतोय, लक्षात ठेवा. हा तुमचा अधिकार नाही बरं. तुम्ही निष्ठावंत आहेत का? तुमच्या चॅनलशी लिहून द्या मला. देता का बातम्या खऱ्या देता असं लिहून देता तुम्ही? सांगा ना मला. मी प्रश्न विचारले, बातम्या कापणार नाही तुम्ही सांगा ना असं की आम्ही दिलेल्या बातम्या कापत नाही, आम्ही निष्ठावंत, जशीच्या तशी बातमी दाखवत असं दाखवा. कसं काढता तुम्ही? तेव्हा खरं तर खासदार तेव्हा साहेब, तुम्ही कोणाचे गुलाम असता? आम्ही जनतेच्या प्रश्नाची प्रश्न यासाठी प्रतारणा होऊ नये म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे. गैर आहे सांगतो तुम्हाला, तुमचा तो कारण अधिकार मागच्या नाही. वेळेस तुमच्या पण पक्षाला ज्या लोकांनी साऱ्या मतदान केलं- जनतेचा मग प्रश्न विचारला म्हणून मी ते टाळलं तर त्याचा अर्थ वेगळा काढाल म्हणून मी नाही मुद्दाम नाही, केलं. प्रत्येक जनतेच्या मतांशी प्रतारणा होऊ नये म्हणून तुम्हाला असं अहो, बोलतो. असं सगळ्यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे. 100% व्हायला पाहिजे. भाजपात जेवढे लोक गेले ते सगळे 100% तसलेच आहेत ना. तुम्ही चांगली हेमंत तुम्हाला दिसला वाटतंय मिळेल. सर, सगळ्या खरं खासदारांना, तर सगळ्या तुम्ही- पक्षांच्या खासदारांना हे प्रॉमिस करावं जनतेला की ते त्यांच्या जे प्रॉमिस केलेलं आहे ते फॉलो करणार. खरं तर तुम्ही तुम्ही चांगली- प्रॉमिस करा चांगलं खऱ्या करताय, बातम्या. सर. तुम्ही तुमचं प्रॉमिस करा अभिनंदन खऱ्या करायला बातम्या पाहिजे. देतो म्हणून. आम्ही बातम्या कट करत नाही, जशाच्या तशा दाखवतो. उडाडोळे दाखवा ना जरा. कशा कट करता मला माहित नाही म्हणून मी माझं रेकॉर्डिंग करतो. सर तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीने चांगली सुरुवात करताय. बाकीच्या खासदारांनी पण जनतेच्या मतांशी प्रतारणा करणार नाही असं लिहून दिलं पाहिजे. ज्यांच्यावरती असं होतंय तुम्हाला पण अशी प्रतारणा लिहून द्यावी लागेल चॅनलच्या पत्रकारांना. तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द आम्ही दाखवू, त्याच्यामध्ये आम्ही एक मिनिट ते टाळायचं नाही. तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द आम्ही दाखवू, त्यात आम्ही एडिट करणार नाही असं तुम्ही पण आम्हाला लिहून दिलं पाहिजे सगळ्यांनी. त्याच्यापुढे मी तुमच्याकडनं पण लिहून घेणार ना. एक दिलेली बातमी एडिट केली जाणार नाही.
विधान या पत्रकारांनी, अशा प्रकारच्या विकाऊ पत्रकारांनी आपलं थोबड काळं करून फिरावं. सर तुम्ही ज्या वर्तमानपत्रामध्ये बातमी दिलं ना, मी खटला करणार विलयचल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खरे तर मूळ शिवसेना पक्ष यांचे सोबत प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाची प्रतारणा करणे असे मी समजतो. त्यामुळे ज्या मुंबई मिरर या वर्तमानपत्राने मी शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात अशी खोटी बातमी छापली त्यांचा मी तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी मानंड लावली म्हणून त्यांच्या विरोधात मी अमृतसरीचा दावा न्यायालयात करणार. सर तुम्ही जसं पत्र लिहून दिलंय तुमच्या पक्षातल्या इतर खासदार नाही, मला त्याच्याबद्दल मी असं मला एक सांगतो तुम्हाला, हा तुमचा प्रकार तुम्ही कोर्ट नका स्वतःला समजू, कळलं का? स्वतःला कोर्ट नका समजू, पण मी स्वतःहून प्रयत्न केला परत वेगळ्या बातम्या काढून ऐकून घ्या. बोलणं इतपत खूप होतं, बोलणं हेच खूप होतं खरं तर. तुम्ही मला एक लक्षात ठेवायचं, मी कायम लक्षात ठेवणार आहे. यापुढे जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल किंवा प्रत्येक पंतप्रधानांपासून सगळ्यांचं मी लेखी तुम्ही आणलंय का विचारणार तरच मला प्रश्न विचारा म्हणून सांगा. धन्यवाद.